मित्रांनो, उद्या मंगळवार अंगारक संकष्टी चतुर्थी. उद्या सकाळी उठल्यावर हा मंत्र 21 वेळेस तुम्ही बोलायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, हा मंत्र जर तुम्ही बोललात तर सर्व तुमच्यावरचे, तुमच्या परिवारावरचे, तुमच्या घरावरचे, बिझनेसवरचे, नोकरीवरचे, आरोग्यावरचे सर्व विघ्न दूर होतील. कुटुंबाची, मुलांची, पतीची, पत्नीची, आईवडिलांची, प्रत्येकाची प्रगती होईल. हा मंत्र महिला, पुरुष, शिकणारी मुलं कोणीही 21 वेळेस बोलू शकतात. मित्रांनो, नवीन वर्ष सुरू आहे आणि नवीन वर्षात येणारी पहिली चतुर्थी खूप महत्त्वाची असते आणि ती जर अंगारकी चतुर्थी असेल तर ती तर खूपच महत्त्वाची असते. कारण सगळ्या संकष्टी चतुर्थीमध्ये अंगारक चतुर्थी ही सगळ्यात मोठी मानली जाते. मंगळवारी जर कोणती चतुर्थी आली तर तिला अंगारक चतुर्थी किंवा मंगळी चतुर्थी असं म्हणतात आणि ही सगळ्यात मोठी चतुर्थी मानली जाते. अशी मान्यता आहे की या दिवशी केलेली पूजा, या दिवशी केलेले व्रत, 21 चतुर्थीचे उपवास केल्याचे फळं आपल्याला या दिवशी मिळतात अशी मान्यता आहे. म्हणून हा दिवस चुकवू नका. गणपतीची पूजा करा, गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा, गणपती बाप्पाचे मंत्र, स्तोत्र वाचन, गणपती बाप्पाची जी सेवा जमेल ती आपण करायची आहे. आणि या दिवशी खास म्हणजे सकाळी आपण जेव्हा उठू तेव्हा लवकर उठायचा प्रयत्न करा, अंघोळ करा, फ्रेश व्हा, काहीच खाऊ नका, पिऊ नका. सगळ्यात आधी तुमच्या देवघरासमोर बसा, अगरबत्ती दिवा लावा, गणपती बाप्पाच्या मूर्तीला, फोटोला नमस्कार करा, वंदना करा, फुलं अर्पण करा आणि हात जोडून सर्व विघ्न दूर करा आणि आमच्या घराची, माझी, माझ्या परिवाराची प्रगती करा असं प्रार्थना करा. आणि त्यानंतर तुम्ही 21 वेळेस हा मंत्र बोला. श्री सिद्धिविनायक नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः. या मंत्राचा जप तुम्ही 21 वेळेस देवघरासमोर बसून करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय खायचं प्यायचं, तुम्ही जे काम आहे ते करू शकतात. पण अंघोळ केल्यानंतर 6 तारखेला सगळ्यात आधी उठल्यावर तुम्ही हेच काम करा. गणपती बाप्पाचा हा दिवस आहे, सर्व विघ्न दूर करणारा, दुःख हरणारा आणि सुख प्रदान करणारा देव म्हणजे गणपती बाप्पा. या दिवशी उपवास जमेल तर उपवास करा, मोदकांचा नैवेद्य दाखवा, जेही तुम्हाला शक्य आहे ते नक्की करा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.